घरात कारण नसताना वाद होतात का? लहान गोष्टींवर मोठे भांडण होते का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण स्वामी समर्थांनी यामागचं एक मोठं कारण सांगितलं आहे. आज अनेक घरांमध्ये सुख असूनही शांती नाही. नवरा बायकोमध्ये सतत मतभेद, सासू सून वाद, लहान मुलांवर राग. घर म्हणजे देवालय असायला हवं, पण तेच युद्धभूमी बनत चाललंय. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा घरात कारण नसताना वाद वाढतात तेव्हा समजावं की घरात नकारात्मक ऊर्जा साचली आहे. स्वामी सांगतात, शब्द हेच मंत्र असतात आणि रागाचे शब्द घरात राहिले तर लक्ष्मी तिथे टिकत नाही. 3 मोठे संकेत. 1. घरात सतत चिडचिड जाणवते. छोट्या गोष्टींवर राग येतो, शांत बसता येत नाही. 2. पूजा असूनही मन शांत होत नाही. देवपूजा केली तरी समाधान मिळत नाही. 3. आर्थिक अडचणी अचानक वाढतात. पैसा येऊनही टिकत नाही. हे तीनही संकेत एकत्र दिसत असतील तर स्वामी सांगतात, वेळीच उपाय केला नाही तर संकट वाढते. स्वामी समर्थांचा सोपा उपाय. 1. सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा शांत मनाने बोला. आठवड्यातून एकदा घरात कापूर लावून स्वामींचं नाव घ्या. भांडणाच्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्तर देणं गरजेचं नाही, शांत राहणं गरजेचं आहे. स्वामी म्हणतात, जो संयम ठेवतो त्याच्यावर मी स्वतः लक्ष ठेवतो. आज शांत राहिलास तर उद्या घरात शांती नक्की येईल. इमोशनल कनेक्ट. हा संदेश तुझ्यासाठीच असेल, कारण स्वामी कोणालाही विनाकारण अशी जाणीव देत नाहीत.